हॅलो. हॅलो. हां ताई. हा ताई, कोण बोलते? मी तुमचा YouTubeचा अनुभव ऐकला आणि मी तुम्हाला कॉल केला. मला पण एक अनुभव शेअर करायचा आहे स्वामींचा. हो, सांगा की ताई. अ, तुम्हाला कोणता अनुभव आला स्वामींचा? हां ताई, आता मी काही नाव सांगत नाहीये. मी डायरेक्ट अनुभव सांगते, कारण नाव नको सांगायला. म्हणून मी हं. डायरेक्ट तुम्हाला अनुभव सांगते. हो, चालतंय. हां. ताई, मी 1-2 वर्षापासून आहे ना स्वामी सेवेमध्ये आले. स्वामी सेवेमध्ये हं. आल्या 2 वर्ष झालं मी स्वामी सेवेमध्ये आले. स्वामी हं. सेवेमध्ये आल्यापासून मला खूप म्हणजे तसे स्वामींचे अनुभव आले. पण एक अनुभव खूपच म्हणजे चांगला आहे, की त्याच्यामध्ये मी स्वतः स्वामींची परीक्षा पाहिली. कशी परीक्षा पाहिली तुम्ही स्वामींची? हो, तो तर अनुभव सांगणारच आहे मी. मी रोज म्हणजे जवळजवळ 2 वर्ष झालं मी स्वामींच्या सेवेत आले. असेच YouTubeच्या व्हिडिओ ऐकून मला असं वाटलं, की आपण पण स्वामींची सेवा करावी. आणि स्वामींची हं. सेवा सुरू केल्यानंतर मी 3 अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचे. नंतर माझ्या स्वामी स्वप्नात पण यायला लागले. हो का? किती छान. खूप. आणि मग स्वप्नात आल्यानंतर मग एक दिवस तर काय झालं, माझी खूप इच्छा होती. म्हणून मी स्वामींची सेवा पण खूप करायचे आणि मला एक इच्छा होती, की ती नेहमी नेहमी मी स्वामींकडे मागायचे, की ती इच्छा माझी पूर्ण व्हावी. पण हं. ती इच्छा काही पूर्ण होतच नव्हती माझी. म्हणून मग मी म्हटलं, खरंच मी सेवा करते हे स्वामींपर्यंत पोहोचते का नाही? म्हणून मी खरं स्वामींची परीक्षा पाहिली. पण आता खूपच त्या गोष्टीचं वाईट वाटतंय मला खरं. परंतु हं. ते सांगायचं तुम्हाला. काय झालं, ताई, मी एक दिवस कानातलं काढून ठेवलं आमच्या घरी. हं. घरी कानातलं काढून ठेवलं. नेहमी म्हणजे तिथं सासूबाई पण कानातलं काढून ठेवायच्या, मी पण ठेवायचे. मग 1-2-3 दिवस झाले ते कानातलं तसंच होतं. मी काही उचललंच नाही. म्हटलं राहू द्या. मग एक हं. दिवस असं मनात आलं, की माझं कानातलं इथून हरवलं तर कुणी नेईल का? तर मी म्हटलं, इथं तर सासूबाईंचं रोजच कानातलं असतं, मग कुणी नेलं नाही. माझं कशाला हं. कोण नेईल? हं. आणि मग असेच किचनमध्येच होतं ते कानातलं. भांडी घासत होते आणि भांडी घासता घासता माझ्या मनामध्ये विचार आला, की खरंच स्वामींची सेवा माझी जर स्वामींपर्यंत पोहोचत असेल, तर स्वामी माझं कानातलं हरवतील. हं. आणि म्हणजे असं खरं नव्हता विचार, पण का काय माहित मला त्यावेळी असं वाटलं, की खरंच मी जी स्वामींना सेवा करते, ती हं. स्वामींपर्यंत पोहोचते का नाही खरं मला बघायचं होतं, नाही का? हो का? आणि तसं झाल्यानंतर काय झालं मध्येच, आणि 1-2 दिवस माझं लक्षच नाही कानातलं. ती वाटी होती, त्या वाटीमध्ये मला चांगलं आठवतं, की एक खोटं कानातलं होतं आणि 2-3 पिना होत्या अशा माझ्या साडीच्या, नाही का साडी पिन असते ती. हं. आणि 2-3 दिवसांनी बघते ताई जाऊन, तर तिथं कानातलंच नाही म्हणे खरंच. हो का? हां, आणि कानातलं नाही. मग ते कानातलं गेलं, हरवलं. आता हरवलं कानातलं, मी सगळ्यांना सांगितलं. घरचे म्हणले, हं. घरातून कुठं जाणार, म्हणजे कानातलं कधीच आपली वस्तू कोणती हरवत नाही, नाही का? तर हं. सासूबाई म्हणायच्या, की "नाही, नाही, ते कानातलं सापडेल, आपल्या घरातून कुठंच जाणार नाही. मुलांनी कुठंतरी टाकलं असेल, कुठंतरी असेल पडलेलं घरातच." नाही का? हं. आणि त्यात हं. दिवाळी आली होती जवळ. मग मला असं वाटलं, की खरंच मुलांनी टाकलं असेल कुठं, तर आपल्याला सापडेल दिवाळीच्या साफसफाईमध्ये. मग हं. मी हं. खूप खूप साफसफाई करत होते दिवाळीची. मग दिवाळीच्या साफसफाईमध्ये पूर्ण हॉल झाला, बेडरूम झाल्या सगळं, तरी कुठंच कानातलं सापडलं नाही. मग हं. मी परत म्हणजे सासूबाईंना म्हटलं, की आता कानातलं माझं हरवलं, कुणीतरी नेलं असणार आहे. तर त्यांचा पूर्ण विश्वास होता, की आपल्या घरातून कधी कानातलं कुठं जातच नाही, नाही का? आणि आपल्या हं. कष्टाचं आहे, तर आपलं कधी कोणती वस्तू हरवतच नाही. तर हं. मात्र त्यांना पण असं वाटलं, की आता एवढी साफसफाई केली तरी पण कुठं कानातलं सापडलं नाही. मग चालेल. दुसऱ्या दिवशी एक किचन राहिलं होतं फक्त आवरायचं. आता म्हणलं ह्या किचन आवरलं, तर हं. त्या किचनमध्येच काय राहीन आपल्या कानातलं. कानातलं आपल्याला सापडेल. तर हं. किचन पण आवरून झालं, तरी त्या दिवशी कानातलं काय सापडलं नाही. त्या रात्री मात्र हं. खूप वाईट वाटलं, की बापरे! आपलं कानातलं कसं काय हरवलं? आता खरंच नेलं असेल कुणी, आता सापडूच शकत नाही कानातलं, नाही का? म्हणजे पूर्ण घर स्वच्छ झालं, तरीही कानातलं कुठंच सापडलं नाही. हं. आणि मी एक पण केलेला मात्र, कानातलं हरवलंय ना, तेव्हापासून मी हं. कानातलं घालणारच नाही म्हणून. म्हणजे जेव्हा माझं खरं कानातलं सापडेल, तेव्हाच घालेन. कारण सासूबाई मला खूप वेळा म्हणायच्या, की "माझं कानातलं घाल, माझं कानातलं घाल, तुझं सापडलं नाही तरी." तरी पण हां. मी काय कानातलं घातलंच नाही. अगदी हं. मला वाटते त्याच्यात 1-2 सण पण झाले. रक्षाबंधन झालं, मी रक्षाबंधनला गेले, तरीही कानातलं घातलं नाही, काहीच नाही. हं. आणि मग मी म्हटलं स्वामींना, "स्वामी, एक गोष्ट मी मागत होते. वारंवार तुम्हाला मागत होते, ती तुम्ही मला दिली नाही. मात्र मी एक वाईट गोष्ट मागितली, तर ती लगेच दिली तुम्ही." नाही का? हं. म्हणजे लगेच कानातलं हरवलं. म्हणजे वाईट गोष्ट आहे, तर कानातलं लगेच हरवलं. मी चांगली गोष्ट मागते, तर तुम्ही इतक्या दिवस मी तुमच्या सेवेत येऊन सुद्धा मला ती वस्तू दिली नाही. मग आता कसं हं. काय कानातलं माझं लगेच हरवलं?
असं. हं, तर हं, मग मी म्हणलं खरं स्वामी तुम्ही जर माझं म्हणजे तुम्ही आहात हे दाखवण्यासाठी जर माझी परीक्षा घेतली असेल तर मला माझं कानातलं सापडू द्यात, नाही का. आणि त्याच दिवशी आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं. आता मी म्हणलं मला तर अक्कलकोटला जायचंय आणि आता मला कानातलं नाही सापडलं. मी तर म्हणलंय की मी सोन्याचं कानातलं दुसरं घालणारच नाही, माझं सापडलं तरच घालणार, नाही का. आणि म्हणलं मग मला सापडू द्यात म्हटलं कानातलं, जर खरंच तुमच्यावर माझी भक्ती असेल तर ते कानातलं सापडेल. आणि मी असं म्हणून आमच्या बेडमध्ये जाऊन बसले ताई. म्हणजे युट्यूबचाच मी व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ बनवता बनवता मी उठले पाहुणे आले म्हणून जरा दरवाजाच्या मागे गेले. म्हणले की आता एवढा अपलोड करायचा व्हिडिओ आणि बाहेर यायचं. आणि बघते तर काय ताई ते कानातलं पुढे येऊन पडले. दरवाजाच्या पाठीमागं? नाही पुढं समोर, म्हणजे दरवाजाच्या पाठीमागे मी होते, बेडच्या समोर असं येऊन पडले. मी बघते तर तिथं कानातलं. आणि सेम मी जे सांगत होते ना की त्याच्यामध्ये पिना येतं आणि पिना होत्या, ते खोटं कानातलं, तेही त्याच्याबरोबर होतं त्या कानातल्यांसोबत. होय. मात्र तिथं वाटी नव्हती, वाटीत होतं ते कानातलं, मी वाटीत ठेवलेलं. म्हणजे नंतर स्वामींनी तुमच्या पुढे टाकलं असं म्हणायचं. हो, स्वामींनीच टाकलं, बरोबर. आणि मग पण तेच ताई वाटलं. तुम्हाला एक बोलू का ताई, असा स्वामींवर विश्वास दाखवू नये, नाही का. जशी तुम्ही स्वामींची परीक्षा पाहिली तशी कोणीच परीक्षा पाहू नये. स्वामी नेहमी आपल्या भल्याचाच विचार करतात. तुम्ही सांगितलेला अनुभव खूप छान आहे. हो, मग ते मी कानातलं सगळं म्हणजे सासूबाईंना पण दाखवलं. म्हणलं बघा कानातलं आलं. त्यांना पण खूप नवल वाटलं. सगळ्यांनाच म्हणजे घरात खूपच नवल वाटलं की इतक्या दिवस म्हणजे जवळजवळ ताई 3 महिने कानातलं सापडलं नाही माझं ते. 3 महिन्याच्या नंतरनं सापडलं? हो, 3 महिन्याच्या नंतरनं ते कानातलं सापडलं आणि घरातच सापडलं. आणि ते पण असं नाही की घरातली पूर्ण साफसफाई झाल्याच्या नंतर सापडलं. जर एक वेळेस ते कानातलं सापडलं नसतं, म्हणजे 3 महिन्यानंतर सापडलं नसतं, तर असं म्हणलं असतं की नाही का आपण साफसफाई केली नाही. पण साफसफाई केल्याच्या नंतर ते सापडलं. खूप छान येत आहे तुमचा अनुभव. होत आहे, तेच म्हटलं की तुम्हाला पण सांगावं. म्हणजे खरंच मला पण असं वाटलं की हा स्वामींचा. आणि मग त्या दिवशी मी संध्याकाळी अक्कलकोटला गेले ताई. त्या दिवशी ज्या दिवशी कानातलं सापडलं त्या दिवशी कानातलं घालून अक्कलकोटला गेले. तिथं गेल्यानंतर स्वामींपुढं अक्षरशः रडायला आलं. म्हणजे डोळ्यातून पाणी आपोआपच येत होतं, नाही का, की मी म्हणजे असं करायला नको होतं. हो, बरोबर आहे तुमचं. असा होता अनुभव. तेच ताई, मग शेअर करा एवढा अनुभव माझा, जेणेकरून नाही का असं वाटतं आपल्या म्हणजे सेवेकरी 2 घडले आपल्या अनुभवावरनं, तरी पण खूप छान म्हणजे सेवा आपली स्वामींपर्यंत पोहोचली असं वाटेल आपल्याला. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. हॅलो. हां, ताईंचा कॉल मध्येच कट झाला. परत ताईंचा कॉल आला होता आणि त्यांनी खूप छान अनुभव आपल्याशी शेअर केला. असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अनुभव ऐकला असेल तर कमेंट नक्की करा. आणि तुम्हाला जर अनुभव शेअर करायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.